ठिकाणी भरती झालेली आहे, म्हणून आपल्या नागापूर कॅम्प या ठिकाणी सन्मानाचं सत्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कृष्णपंत काका सोळंके या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच गावचे सरपंच, गावचे उपसरपंच, गावचे चेअरमन आणि माजी उपसरपंच अशी सगळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी या सन्मान सोहळ्यासाठी आणि नागापूर कॅम्पावरील या ठिकाणी सर्व माता भगिनी, वडील मंडळी आणि लहान मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण आपल्या गावातील या ठिकाणी जवळपास 5 या ठिकाणी जे आहेत ज्यांची की भारतीय सैन्य दलामध्ये या ठिकाणी निवड झालेली, तर ते 5ही रत्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत, आपल्या तरुण पिढीसाठी महत्वाचे आहेत। कारण तरुण पिढी या ठिकाणी घडणं महत्वाचं आहे। कारण हे कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच एक आहे, हे आपल्या गावातील अनेक तरुण आहेत, ते या ठिकाणी सुशिक्षित बेकार आहेत, तर मेहनत आणि कष्ट केल्याच्या नंतर फळ मिळतंय, हे या ठिकाणी इथल्या आपल्या जे ह्या तरुणांनी या ठिकाणी दाखविलेलं आहे। आज भारतीय सैन्य दलामध्ये या ठिकाणी आपले तरुण या ठिकाणी जे आहे त्यांची निवड झाली, आणि त्या निवडी पाठीमाग त्यांच्या कुटुंब आणि त्यांची मेहनत ही महत्वाची, आणि अनेक तरुणांना ही प्रेरणा या ठिकाणी मिळणार आहे, आणि ह्याच्यापासून घेणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यातून बरंच काय आहे, पालक आणि मुलं ह्याच्यामधला जे असणारा मेळ जे आहे ते या कारणानं आहे की कारण आई वडिलांना जर लक्ष दिलं तर मुलं घडणार आहेत, आणि मुलांना या ठिकाणी कष्ट केले, मेहनत केली तर तुम्हाला फळ मिळणार आहे। कारण अनेक सैन्य दल असेल किंवा अनेक या ठिकाणी जागा आहेत, आणि आपल्या गावातील अनेक तरुण या ठिकाणी शिकलेले पण नोकरीपासून किंवा कुठली तरी व्यवसायापासून या ठिकाणी दूर आहेत, तर ते व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे। कारण सध्याची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची असेल, देशाची असेल, एवढी अशी काही बरोबर नाही। त्यामुळं बाकीकडं राजकीय क्षेत्र असेल किंवा कुठंतरी भविष्य बघण्यासारखी कंडिशन राहिलेली नाही। त्यामुळं सगळ्या तरुणांनी या ठिकाणी व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा कुठंतरी उद्योग असेल, या क्षेत्राकडे वळणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे आपला तरुण गावातली ग्रामपंचायत असेल, गावात असे मोठमोठे व्यवसाय आहेत, बचत गट आहेत, मोठमोठाली गट या ठिकाणी काम करायले, सगळ्यांना या ठिकाणी एकच उद्देश ठेवणं गरजेचं आहे की आपला या ठिकाणी तरुण सुशिक्षित बेकार या ठिकाणी राहिला नाही पाहिजे, त्याला कुठेतरी काम मिळालं पाहिजे। अनेक या ठिकाणी काका आहेत, काकाच्या माध्यमातून बरेच व्यवसाय आहेत, काही बरेच तरुण या ठिकाणी कामाच्या माध्यमातून आहेत, पण कुठं ना कुठंतरी फक्त एक सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते गावातल्या बंद झाल्या पाहिजेत। त्यामध्ये आता ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बी आहेत, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक बी आहेत। या ठिकाणी माध्यमात आपल्याला सगळ्याला जर गावातील तरुण आणि गावातली, कारण तरुण सुधारलं तर गाव सुधारले, ही पिढी या ठिकाणी सुधारली पाहिजे, आणि ती घडवण्यासाठी आई वडिलांचं आणि गावातल्या ज्येष्ठ मंडळीचं आणि सगळ्याचं या ठिकाणी योगदान असणं गरजेचं आहे। आणि जे काही दुसऱ्या असणाऱ्या